मकाना कापली राव मी आज. हा वीरभूची झाला आहे आज संपली ना, अजून कापायला लागेल आपल्याला. आता एवढी ठेवलेली जी अशी टोवायची याची, बाकी दोघांनी काढली सगळी. खिडकी उघड लागते जरा, हवा पास होती मग चांगली. हा माईक आहे ना, मी दिवसभर बदलच नाही करणार आता. मला बघायचं याचं किती ना बॅटरी बॅकअप याचा. जा इकडं. अरे दर किशन पेट घेतला तू. मोबाईलला पकडाय वगैरे त्याला ट्रायपॉड बिपॉड स्टँड लय तामझाम आहे त्याचा. त्याच्यापेक्षा हे लय इझी वाटते मला आत्तावालं स्मॉल आपलं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण 11 वाजलेत. मी आत्ता गोठ्यात आलो सकाळी. आत्ता सकाळी 7 वाजता आलो असून मी 7 वाजता येऊन ना उरकलं होतं अख्खं गोठ्यातलं. म्हणजे झाडं मिळून घेतलं होतं, सगळं साफसफाई केली आणि हात बांधलं होतं. एक सेकंड, यांना हात बांधून ना कुट्टी बिट्टी टाकून दिली ती. यांनी नाही खाल्लेली, यांनी एवढी ठेवलेली त्याची अशी टोवायची याची, बाकी दोघांनी खाल्ली सगळी. आज गोठा न धुतला कारण की नेमकं ना पाणी कमी माझ्याकडे राव. 4 वाजता आपल्याला बारा जायला लागेल. दोघं जण खाद्यात पण वासरू अजून आपला बिमा आहे ना, अजून रिकवर व्हायला थोडा वेळ घेईन जरा. डॉक्टर म्हणले 15-20 मिनिट दिवस होऊन बघा वाट वासराची आणि एक फेरा काढून घे त्याचा, पळावता येईल त्याला तवा. आत्ता सध्या थांबलो आम्ही रिकव्हरीसाठी. याच्या हे लय घाण खावाडे, याला पाणी तेवढं देतं खायला तरी खातं. हे वासरू जरा कोमजलं ना ते पण चांगलं खायचं. आपला मुन्ना पण चांगलं खातो. आणि थोडा आहे ना जरा आत्ता गावात काम आहे माझं जरा, ते करून यायचे फक्त मला. जरा खिडकी उघड लागते जरा, हवा पास होती मग चांगली. हा माईक आहे ना, मी दिवसभर बदलच नाही करणार आता. मला बघायचं याचं किती ना बॅटरी बॅकअप याचा. गावात थोडं काम आहे, नंतर मला निगडीला जायचं आहे अमृता शाळेमध्ये पोराचं ॲडमिशन करायला. बायकोला घेऊन जायला लागेल, मग आम्ही दोघं जाणार आहे. तिथं आता सेंज उडला येऊन काढणार आहे त्याला. ओके, हे जॉयस्टिकर सारखं मग सेटिंगमध्ये ना चेक करायला लागणार आहे. कोणत्या सेन्सरवर स्क्रीनवर आहे ना घाण होती जरा. गावात जेव्हा काम होतं ना ते उरकलं, आज चाललं घरी मी. ते काय मला दाखवताना आलं कारण की जर थोडं पर्सनल होतं नाही का, ते थोडं दाखवतो. पुढली कम्फर्टेबल नसतात ना त्यावेळेस मग शूट नाही करता येत माहिती का. म्हणून बऱ्याच गोष्टी अशा असतात की ना असं शूट नाही करता येत मला व्यवस्थित. ठीक आहे, इथलं झालं आहे. घरी जेवण करणार. 1 वाजायला आत्ता 1 वाजला आहे आत्ता जवळपास. जेवून बिवून ना खाली गोट्यात जाऊ, गोटा धुवून काढतो अख्खा. नाही पर वास मारीत बसते गोटाली नाही धुतल्या. तसं जास्त धुवायची गरज नाही आहे. अरे काय कळत नाही, जास्त धुवायची गरज नाही कारण जाडून जरी घातलं तरी काम होतं. एवढं पण घाण नाही आहे पाण्याचा. टेम्परेचर लय वाढलं राव. 28 डिग्री दाखवायचं याच्यात, पण हाय जास्त गरम जास्त लागतं आत्ता. आलोय जेवण करायचं आत्ता. भाजी भाकरी आहे. तर ऋषीचा कार्यकर्ता नाही गेला आहे ना कुट्टी आणायला गाडवीची. तर म्हणलं 2 बोत आण डायरेक्ट चौधरीकडून. याला वडीला आहे ना चौधरी कुट्टीवाला आहे, त्याच्याकडून आणता येईल. 2 आणता येईल, 2 म्हणला डायरेक्ट. म्हणजे 50-50 किलोचे. मग जास्त दिवस जाते परत अडचण नाही. तो रानातला कडबा निघला ना मग अडचण तर एक काहीच नाही होणार. मग रानातला अख्खा जाणार आहे आपण. जेवण करून खाल्लं डायरेक्ट. फोन करीन मला आता. बाजूला काढून दे मला.
जा इकडं जा. हो सगळा गोटा धुवून काढला आता मी. थोडा वेळ याला जास्त आरा इथं वाळलं ना ते शेण बिन मग लवकर निघत नाही. सकाळच्या बारी लवकर निघत असते फाटक्यात. आता फॅन लावायची पण गरज नाही पडत. एवढं ऊन आहे की ते तापतंय डायरेक्ट वाळते खालचं कावा डायरेक्ट. मी मग जरा व्यवस्थित खात नाही बरं जरा, पण पहिलं असतं रोटिंगला लागला आता बराच. रावण पण करते वासरू हळूहळू बघा खाते आणि नाही खाल्लं उष्ट इलं चारतो आम्ही आत्ता. पुन्हा पण खातो सगळं व्यवस्थित. मी टाईम लॅप्स रेकॉर्डच नाही केलं वाटतं. मी टाईम लॅप्सचा व्हिडिओ टाकली सेटिंगला. आता ये साला मला कडबा आहे ना कुठं ठेवायचा वाळ अवघड खेळ केला यांनी परत माझा. कडबा वाळवायचं म्हणलं की लय मोठा कागद लागन त्याला आणि सगळं परत पसरवायला लागन. 100 किलो कुट्टी. हे 50-50 किलोचे 2 बोत आणलेत मी. लय विचित्र आहे कडबा कुट्टीवाली राव. वेट वाढवायसाठी असं करी बसतात ती जावळा. इथे एवढं काय गरम लागत नाही आत्ता. निवांते गरमच लागत नाही. हवा खेळती राहतात त्याच्यामुळे वरून शेडची हाईट वाढवलीत ना आता काय प्रॉब्लेम नाही. आत गरम लागते फक्त. आता आत काय रात्रीचं असतात. आता काय अडचण नाही. रात्रीचं काय थंड राहते. 2000 years later. जवळपास आता 4 वाजलेत. 4 नाही 5 वाजले सॉरी. 5 वाजले आत्ता आलो मी. मोठ्या झोपलो होतो बराच वेळ. हो आत्ता साधारण 5 वाजलेत. आता आलो जस्ट गोठ्या मी. पहिली कुठे आहे माझ्याकडं अजून थोडीफार वाढू. मग याने खाल्ली थोडंफार ठेवलं असं. बाकी खाल्लं याने चाकत माकत. याचं आंबवण टाकले भिजवायला. तर नेमकी शेंगदाणे टाकलीत ना त्याच्यामुळं जरा भिजायला लागते जरा. नाही कडक लागत. कशी ना कोट्टी पाडून टाकली आणि आता लाईट लावतो. 2 गोड्याला बाहेरच ठेवले. चालू ते आत आहे ना डायरेक्ट ना दावून थोडी ते राहून तिथं हँगल नाही लावलं त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे म्हणून बाहेरच बांधलं त्याला मी. हो इथं आहे ना असं कसा हँगल लावलायचा पुढचा तसा हँगल लावायची इथं. ओके हे तोडले. ही पाय टाकून आतलं कोवा बंद तोडून टाकते. एवढं खातंय ना बेकार आहे. त्याला परत कुठं टाकले आत्ता लय बेकार आहे. हे दोघांपेक्षा बेकार खातंय. हे आळू खातंय माहिती का राव. याचं जरा आहे ना अजून कोटा वाढाय वेळ लागेल जरा. मुळात त्याला जरा नीट व्हायला पाहिजे रेग्युलर व्हायला वेळ लागेल डॉक्टर म्हणले. आता हा पण आहे ना जेवढं टाकीन ना तेवढं खायचं ॲटलिस्ट. मला यांचा आहार माहीत होतं बरोबर किती खात्यात ती दोघं. मग त्या पद्धतीने टाकायचं यांना बरोबर मी. आत्ता नेमकं आहे ना हे झालं आहे पक्का कॉमाजला आहे ना. तर हे वासरू चांगलं आहे. चल ओके 6 वाजले आत्ता. गोठ्यातलं उरकलं आहे. फ्रेश व्हायचं चहा घ्यायचा अड्डा हिंडायचं बाहेर. हेच काम आहे. हॉटेल बंद झाल्यापासून आहे ना बाकी दुसरं काय करत पण नाही. भट्टी बघायची मी ऑनलाईन 2-3 भट्ट्याला फोन केलेले तेच बघतोय आता. उद्या आता मग कांदा झाला राहणार राव.
आता मका संपली इथली माई. इथं मकाच नाही राहिली. जेवढी तेवढी कुट्टी पाडून टाकली आत्ता. गोठ्यातलं उरकलं. आता जवळपास नाही 6:40 आलेत. आता चहा बी घेतलाय. ब्लॅक टी चहा घेऊन जायचं बाहेर. मग संतोष शेटला फोन करू. मला वाटतं त्याला फर्स्ट शिप होती ना, त्यात मला वाटतं 8 वाजता सुटन. आता एवढं लवकर न सुटणार तो. आपला माईक येतं लाव. ह्या माईक आणि स्टँडमुळं बऱ्याचशा गोष्टी ना लय इझी झाल्यात नाही का. मी ना एकटा पण ब्लॉगिंग करू शकतो असं व्यवस्थित. नाही कुठं पण तसं पहिलं पण करायचं मी, पण थोडं जर मोबाईलला पकडाय वगैरे त्याला ट्रायपॉड बिपॉड स्टँड लय तामझाम आहे त्याचा. त्याच्यापेक्षा हे लय इझी वाटते मला आत्तावालं स्मॉल आपलं. प्लस त्याला फेस ट्रॅक वगैरे सगळ्या गोष्टी चांगलं आहे. आणि या माईकमुळं तर बाई आवाज लय क्लिअर येतो आहे. माझा पहिला माईक माहीत अजून पडला आहे, वापरलंच नाही. त्याला पण अजून भविष्य जरा आपण वापरू. सगळे इक्विपमेंट्स आपण हळूहळू वापरणार चांगले व्यवस्थित. थोडा कॉन्टेंट पण जरा थोडं चेंज करू. हॉटेल बंद करून मला वाटतं जवळपास 15-16 दिवस झाले असतील बाई, जास्त. अजून जुगाड नाही केला मी. चला पान नाही यार टाकीत, मोटर चालू करावं लागेल. माझी गाडी येऊन कुठे हिंडणार मी. 2-3-4 शान जायला लागतंय ना तेवढा आहे. आता सगळं हे रेंग जायचं आपल्याला. चला मला जायचं होतं पण मी केला का आपल्याला आहे ना पाणी चालू करायचं ना. पाणी संपलंय मग आता जवळपास 8:30 वाजलेत. इकडे ही कंपनी 2-3 जणांचं बंद करायला लागतंय ना. नाईटला पण चांगलं राव हे करतोय राव कॅप्चर. मस्त आहे कॅमेरा. चला सावका चला. इथं पाणी जरा रात्रीचे आहे ना. आता 9 वाजलेत बाई, पण लय क्लॅरिटी याला. थोडी जर लाईट असते ना, असली ना एवढी तरी चांगलं उजेड कॅप्चर करता येईल. एक सेकंड हे जरा गडबड होती जरा. हा रे करतोय राव. मका नाही कापली राव मी आज. हा विरपिची चालला आहे मग. आज संपली ना, अजून कापायला लागेल आपल्याला. आता 5-10 मिनिटाचं काय फक्त. चला संतोष शेट इकडे नाही चालू करायला तू. कॉक बिक सगळं चालू आहे बघायला लागतात ना. रवी आता लय मारत दिवसात एवढं नाही मारत आवाज. हा आता सगळं शांती आहे ना. आता पाणी वर पाणी डायरेक्ट घरी. कॉक नाही चालू केलं फक्त मी वरती. त्याचं काही नाही, आमच्या टाकीत पण चालू आहे कॉक. आपलं करतं ना. हा इन केस काय होतं आहे, जर साईड कॉक बंद असले ना वर ठुलं चालू, मोटर ताण नाही येत. चल वळव गाडी. रात्रीचं गार वाटते का नाही रानात. रात्रीचं किती घरी गरम होतंय रे बाई अजून राव. रिलॅक्स बरं वाटतं. थंड वाटते ना. सकाळ झालं ना असं सिमास वाटतं. बाई बंदच कॉक. आता का सगळ्यांचं बंद म्हणलं पाणी यायला पाहिजे लवकर. सगळ्या कंपन्यांचे कॉक बंद केलेत, तर एक कंपनीचं कॉकर चावी वाटतं. पाणी चोरी येईना आणि ते कंपनीचं कॉक नेमकं आत आहे. ती कंपनी बंद करून गेलेत राव. आता सकाळच करता येईन मला. तर खाली सगळ्यांचं पाणी येते, मलाच पाणी येत नाही वर. आता मी परत जाऊन चेक केलं. आता मग टोयलेट घाटा गेलो, चेक केलं नाही चालू होत, वर पाणी आहे ना. चला
रानातली मोटर बंद करून येतो. इथल्या लाईटी घालून ना. चलो संतोष शेट. चला सकाळी यायला परत भरायला पुढे जाऊ का थांब आलोच. बंदच ठेवलं आम्ही. किती झालं गॅसवाला भेटलो होता आता. मग काय म्हणला? काय नाही म्हटलं कधी काय मग सांगता येत नाही म्हटलं. आठवलं आहे परत. मग गॅसचं काय अरेंज होतच नाही आपल्याला. गॅसचं नाही म्हटलं. तुमच्या शेटने पण काल परवा केला होता. नाहीच तर म्हटलं काय करू म्हटलं. चला ना तो शेट. याचं जॉयस्टिक खाली वर करावं लागतंय राव. हा बैठलंय ते कोळशावरती. चहा घेतला आम्ही आत्ता. किशना का जाऊन येऊ जरा. हा चल जाऊ ना. ना किशन लुडाकला असं कुठं काय म्हणले? तिकडे आहेत ना. हा मग काय फोन करणार पण नाही. किशनला एक फोन मार. किशन दाई जेव्हा गेला असन तो. तो आता इथंच बनवणार होता. अरे किशन अरे की करचे झोपलाचे काय? किशन इज द किंग कॉंग बॉय. मैं वही बोला खाना खाने जा रहा है कि इसके लिए जगह था. चलो कोई दिक्कत नहीं. खाना खा के ले लो फिर. जाओ क्या? अरे किशन किशन अरे अरे किशन आहे तो. कॉलेज कुमार झाला का नाही? काही हिपहॉप डान्स करत चाललं म्हणा. आने का क्या? अरे आने का है क्या? आने का है क्या? जाना है ना. चल ना वीर. हिप हॉप डांस करने वाला क्या तुम? हिप हॉप डांस करने वाला क्या? है ना. हाँ? ये क्या किया है? डांस देखो. देखिए. तुला तुला काय म्हणलं हिप हॉप डान्सर आहे? इतना व्यूज गए इतना. अरे. इतना 2 मिलियन नहीं फिर 1.77 के गए. राडा केला म्हणतो किशन. कुठं नाचला? रोडवर नाचला काय? ये देखिए. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. अदे दर किशन पेट घेतला तू. ये देखिए फिर कल बनाने वाला वीडियो. किधर बनाया वो? राडा करतो किशन. आता साईडला घेतो ना किशन. जी उतर इथं चल. संध्या सोड जाता किशनला. मी इकडून चाललो इथे. इधर से छोड़ दे भाई. इधर से जा रहा हूँ. अरे जाऊ. थोड्या वेळ थांबला आम्ही इकडं. चहा बी घेतला कॅनबे चौकात. पर किशन का गेलो हॉटेल बैठलं. मग चाललो घरी. हो आता 11 वाजलेत. आलो खाली गोट्याचं यांना बघाय.